कबूतरखान्यावर मुंबई हायकोर्टानं बंदी आणल्यानंतर आता संपूर्ण मुंबईमध्ये याबाबत जनजागृती केली जाते। फ्रेंड्स ऑफ मुंबई या संस्थेमार्फत आता कबूतरांना खाद्य देणं कितपत योग्य आहे याबाबत जनजागृती केली जाते। आपल्यासोबत त्यांचे व्हॉलंटियर्स आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। तुमचं नाव काय आणि आज मुंबईच्या दादर परिसरामध्ये एक या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। काय नेमकं या कार्यक्रमाचं उद्देश होतं आणि काय काय नेमकं ठरलेलं आहे असं तुम्हाला वाटतं? हा कार्यक्रम म्हणजे हा जनजागृतीचा कार्यक्रम होता। पूर्ण मुंबईमध्ये हा एक असा पेटलेला टॉपिक आहे की कबुतरांना खाद्य दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे। ओके, तर त्या गोष्टीचं सविस्तर दोन डॉक्टरांनी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी या गोष्टीबद्दल लोकांना मार्गदर्शन केलं आहे आणि पूर्णपणे बरोबर समजून सांगितलं आहे की आपण या गोष्टीचं निवारण कसं करू शकतो। नक्कीच, पण यामध्ये जो न्यूमोनिया आहे तो आजार सगळ्यात जास्त पसरतो रुग्णांमध्ये आणि 50% रुग्णांची जी संख्या आहे ती सुद्धा आता वाढत चाललेली आहे। त्यामुळे कबुतरांना खाद्य देऊ नये असा एक सूर सुद्धा आहे। याबाबत काही एकमत झालेलं आहे का आणि भविष्यामध्ये नेमकं कशा पद्धतीनं मोठ बांधली जाईल? कारण जैन समाज आपण पाहतोय, बरेचसे व्हिडिओज समोर आले, गाडीच्या टप्पावरती कबुतरांना खाद्य दिलं जातं आहे। आज टेरेसवर सुद्धा दादरमध्ये बऱ्याच ठिकाणी कबुतरांना खाद्य दिलं जात होतं। कसं पाहता याकडे? नाही, खाद्य देणं कम्प्लिटली बंद केलं पाहिजे। कारण की जेव्हा मी एक छोटा एक्झाम्पल तुम्हाला देतो की जेव्हा कोविडमध्ये 3-3 महिने 4-4 महिने काही चालू नव्हतं तेव्हा कबुतरांना कोण खाद्य देत होतं? कोणीच नाही ना। त्यामुळे तेव्हा कबुतरांचं काय झालं, ते त्यांच्या इकोसिस्टममध्ये गेले आणि त्यांच्या इकोसिस्टममध्ये राहिले। जेव्हा कबूतरखाने परत चालू झाले, परत धान्य देणं चालू केलं आणि दाणे जे आहेत जे कबुतरांना हे देत आहेत, ठीक आहे, ते त्यांचं खाणंच नाही आहे। त्यांचं खाणं आहे किडे, त्यांचं खाणं आहे बाकी जे छोटे छोटे आपले हे असतात ते त्यांचं खाणं असतं। दाणे आणि ते शेव चिवडा वगैरे जे घालतात ते त्यांचं खाणं नाही आहे। नक्कीच, पण काय नेमकं तुम्ही सांगू इच्छिता जैन समाज बांधवांना सुद्धा जे त्यांना दाणे टाकतात किंवा पक्षीप्रेमी जे कबुतरांवर प्रेम करतात त्यांना दाणे टाकतात, त्यांना काय सांगू इच्छितात? मला फक्त सांगायचं हेच आहे की जर तुम्हाला तुमचं आरोग्य सांभाळायचं असेल, लोकांचं आरोग्य सांभाळायचं असेल, तुम्हाला लोकांच्या आरोग्याबद्दल काही वाटत असेल तर त्वरित तुम्ही ते दाणे टाकणं बंद करा। नक्की, त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे आता फ्रेंड्सची? ठिकठिकाणी अशाच पद्धतीनं तुम्ही जनजागृती करणार आहात मुंबईत? हो, जनजागृती तर चालूच आहे। 6 महिन्याआधी मी पहिला व्हिडिओ केला होता याच्याबद्दल, ठीक आहे। तर त्या 6 महिन्यामध्ये हेच झालं आहे की पहिला व्हिडिओ केला, त्यानंतर मग डॉक्टरांशी पर्यावरण तज्ज्ञांशी बोललो, जनजागृतीचे असे प्रोग्राम्स ठेवले आणि त्यानंतर आता एका गोष्टीवर आलो आहे ज्याच्यामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांनी पण ऑर्डर दिली आहे बंद करण्याची। तर हे सगळं झालं आहे। आता मला असं वाटतं की लोकांनी या गोष्टीचं पालन करावं। पण याचं राजकारण होतं असं कुठेतरी दिसतं तुम्हाला, ज्या पद्धतीचा संघर्ष झाला? हो, राजकारण तर होतं आहे, पण मला असं वाटतंय की राजकारण बाजूला ठेवून फक्त आपण आपल्या आरोग्याचा विचार करावा याच्यामध्ये। ठिकठिकाणी तुम्ही अशाच पद्धतीनं आणखी जास्त जोमानं जनजागृती करणार? हो, करणार ना। आम्ही गेल्या 6 महिन्यापासून करत आलोय। आज हा जनजागृतीचाच प्रोग्राम होता आणि पुढे पण करणार आहे। तुमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।